पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज. आपलं गाव आपली बातमी. बेडगे चेअरमन केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार. हजारो बैलप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद. बेडग वृत्त. सविस्तर वृत्ताचे की मोहनराव शिंदे साखर कारखान्याचे चेअरमन माननीय मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त दुय्यम बाजार समितीचे उपसभापती बापूसाहेब बुरसे व माजी उपसरपंच दिलीपदादा बुरसे यांच्या नेतृत्वाखाली साखर कारखान्याच्या मैदानावर तब्बल 1,01,000 रुपयांचं भव्य बक्षीस असलेले बैलगाड्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. प्रतीक जयंतराव पाटील यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच दीप प्रज्वल करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. यावेळी सत्कार मूर्ती मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर, शालिवाहन शिंदे म्हैसाळकर, बेडग गावचे लोकनियुक्त सरपंच उमेश पाटील, पंचायत समितीचे सभापती तन्वी कमलेकर, संभाजी पाटील, मार्केट कमिटीचे संचालक बाबुगोंडा पाटील, राजेंद्र नागरगोजे सर, पैलवान आप्पा खोत, संभाजी शिंदे सरकार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये जनरल अदत, एक्का दुस्सा अशा प्रकारे मैदान भरवण्यात आले होते. तब्बल 150 ते 160 बैलगाड्या शौकीनांनी शर्यतीमध्ये सहभाग नोंदवला होता. यामध्ये प्रथम क्रमांक बुलट छब्या, सराटी फाकड्या, द्वितीय क्रमांक गब्बर बैजा लिंगनूर, प्रकाश पाटील दानवाड, तसेच प्रथम 3 क्रमांक ब्रेक फेल पाटील डेरी अनुक्रमे क्रमांक पटवून 1,01,000, 71,000 आणि 51,000 रुपयाची बक्षिसे पटकावली. अनेक चेअरमन केसरी होण्याचा बहुमान मिळवला. विशेष म्हणजे महाराष्ट्र केसरी हरण्या बैलाची उपस्थिती विलक्षण होती. हरण्याला पाहण्यासाठी हजारो बैलप्रेमींनी डीजेच्या तालावर ठेका धरत मैदानात जल्लोष केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शयादी शिंदे यांनी केले होते. बेडगमध्ये झालेल्या अभूतपूर्व अशा चेअरमन केसरी बैलगाडा शर्यतीत पंचक्रोशीतील अनेक बैलशौकीनांनी यामध्ये पाहण्यासाठी गर्दी उसळली होती. धर्मवीर न्यूज. सालाबादप्रमाणे आमच्या बेडगमध्ये आमचे नेते सन्माननीय मनोजबाबा शिंदे सरकार, मोहनराव शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही चेअरमन केसरी हे मैदान घेतलेलं आहे. प्रतिवर्षी आम्ही जयंत केसरी आणि चेअरमन केसरी 2 मैदान घेत असतो. मागच्या जयंत केसरीच्या वेळी आमचे नेते कैलासवासी अजितदादा पवार यांचं निधन झाल्यामुळं जयंत केसरी मैदान घेऊ शकलो नाही. तरी आत्ता आम्ही मनोजबाबा शिंदे सरकार यांच्या वाढदिवसानिमित्त आज मैदान घेण्यात आलं. या मैदानामध्ये जवळजवळ 111 गाड्यांनी सहभाग घेतला होता. असं भव्य असं हे मैदान इथं करण्यात आलं. या मैदानासाठी आमचे नेते जयंतरावजी पाटील साहेब यांचे चिरंजीव राजाराम बापू सहकारी कारखान्याचे चेअरमन प्रतीकदादा पाटील हे आवर्जून इथं उपस्थित होते. त्याचबरोबर शालिवाहनदादा शिंदे हे सुद्धा इथं उपस्थित होते. त्याचप्रमाणे मिरज पंचायत समितीचे सभापती तन्वी कमलेकर मॅडम, आमचे गावचे पोलीस पाटील अंगे मॅडम, त्याचप्रमाणे सर्व आमच्या गावातील नेते मंडळी व आसपासच्या गावातील सर्व नेते मंडळी, आपल्या राष्ट्रवादीचे बाळासाहेब बापू पाटील, त्याचप्रमाणे भास्करप्पा शिंदे हे सुद्धा उपस्थित होते. भव्य असं मैदान घेतलं. या मैदानामध्ये जवळजवळ 70 ते 80,000 इथं शर्ती शौकीनांनी भाग घेतला. पाहण्यासाठी गर्दी केली होती. या मैदानामध्ये आदत, दुसरा, चौथा, ब गट आणि जनरल अशी मैदान गेले होते. जनरलमध्ये महाराष्ट्रातील सर्व नामांकित गाड्यांनी यावेळी भाग घेतला होता. या जनरल मैदानामध्ये प्रथम क्रमांक महेश मोदरे सरकार हरिपूर यांच्या गाडीने घेतला. द्वितीय क्रमांक तुकाराम हलगे दानवाड या गाडीने घेतला आणि तृतीय क्रमांक ब्रॅकफेल गॅस्को पाटील डेरी बिलवडी या गाडीने तिसरा क्रमांक पटवला. बाकीच्या गाडीचे नंबर प्रत्येक गटात 2-2 गाड्या झालेल्या होत्या. अशा पद्धतीनं भव्य असं मैदान पार पाडण्यात आलं. त्याच पद्धतीनं या मैदानावरती आमचे नेते मनोजबाबा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून आम्ही त्यांना शतायुषी होवं अशी प्रार्थना करून